हा मोरे साहेब नमस्कार. हा कोण? अहो मी तुमच्याच ग्रुप मधला एक जर बी आता आहे. अच्छा अच्छा, हा बोला बोला हा ना. हा. काय झालं आता ते मी पण पेपरवर केलेले आहेत. अच्छा अच्छा, हा. पण हा तो तुमचं एसबीआय मधलं लोन आहे का? नाही नाही, माझा येस बँकेतून आहे. येस बँकेत आहे का? ते हम्म. मी इंडिया पोस्ट पाठवलेलं ते रिटर्न रिटर्न काय रिटर्न आले कोणाला? मला. ते पाठवलं ना शर्माजी बसून तुम्ही केलं ना. हा हा हा, बरोबर. मग ते मला ते बाकीचे लेटर रिटर्न आले ते म्हणतात परत आणि हे करायला लागणार आहे. त्यांना ते पाठवावं लागणार लेटर पाठवावं लागणार. हा, मग ते लेटरचं काम एवढं लवकर संपणार नाही आपलं. आपल्याला भरपूर आपल्याला अजून बरीच लेटर पाठवायची आहेत ना. आता आता तुम्ही कुठपर्यंत आले लेटरच्या ह्याच्यामध्ये? पहिल्यांदाच दिले मी पण ते मला बी नाही माहिती. मी एक दोन जोडीदार आहेत त्यांना फोन केला पण ते म्हणतात की अजून पाठवायचं चाललंय. हा, किती मग तुम्ही किती झालं तुमचं लेटर पाठवून? आता आता माझे सगळे लेटर झाले. आता मी सगळ्यांना आरटीआय लावते आता मी ना. आरटीए तुम्ही लोक आरटीआय लावले सगळ्यांना? नाही ना ते नाही अजून काय केलेलं. म्हणजे लेटर आरटीआय रिटर्न माझं आरटीआय लावायचे म्हणजे जे आपल्याला उत्तर नाही भेटत तर त्याला आरटीआय लावायला लागतो ना. मग त्याची उत्तर आता 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 मला बघा, आता मी आता ग्रुपवर टाकलं. आता आपण जे मध्ये सेबीला लेटर पाठवलं होतं तर सेबीवाल्यांनी काहीच उत्तर दिलं नाही त्याचं. मग त्याच्यात त्याला आरटीआय लावायला लागलं. मग त्या आरटीआयचं उत्तर मला आता आलं. आरटीआयचं उत्तर ते आरटीआय लावल्यानंतर उत्तर देतात ते लोक. असं आहे. का? त्याच्यानंतर आता ते एल ना, एल फायनान्स, हा 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 एल ग्रुप, त्या हा लोकांनी माहिती आहे मग ते लोक आपल्याला आपले पैसे देणार आहेत ना. कारण पैसे सगळं आपला त्यांनी उचलले बोलतात ना, शर्माजी बोलतायत. मग ते वेळा ते शर्माजी म्हणते पण तो म्हणला मी नाही माझ्याकडून त्याने कर्ज घेतलं होतं ते मी त्याच्याकडून कर्ज घेतलं संपला विषय. मग काय करायचं? ते आता बघा, आता ते तुम्हाला आणि मला एवढं काय त्याला काय कळत नाहीये, बरोबर आहे. नाहीच बरोबर आहे. तुम्हाला मला एवढं काय कळत पण नाही त्याच्यामध्ये काय आहे. तो पार्टनर आहे, तो पार्टनर कसा आहे, त्याने पैसे कसे उचलले, काय उचलले, ते आता सगळं ते गणित त्यांना माहिती. कारण ते लोक ते सगळे त्यात गुंतलेले लोक आहेत ते लोक. तुम्हाला आणि आपल्याला माहिती असतं या सगळ्या गोष्टी काय माहिती नाही. नाही ना. मग तेच मी हा. पण विचार करतो काय माहितीये का, हम्म, मी पण आता शर्माचे पेपर दिले परत जाणार मी रविवारी बघतो उद्या जमलं तर जाणार तिकडं. हम्म, हम्म, ते परत एक लेटर पाठवणार आहे त्यांच्याकडून घेऊन ते बघतो तुमच्या परत एकदा ट्राय करणार आहे. हम्म. झालं तर ठीक. काय होते तेच काय कळण झालंय ह्यांचं तर. आणि हा तर काम होईल की नाही ह्याची बी गॅरंटी नाही. नाही पण कसं माहितीये का, तर या सगळ्या गोष्टीला टाइम लागणार ना. हॅलो, लय टाइम लागणार लय टाइम लागणार. एक लय मिनिट. टाइम खाणार. हॅलो, हा हा बोला की. या गोष्टीला टाइम लागणारच ना. लवकर तर होणार नाहीत काम ना. तर कारण काय एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, तो काय लवकर थोडी होणार आहे काम. केवढा मोठा भ्रष्टाचार आहे तरी सुद्धा तीच दाबते ती आपल्याला. हा आपलंच पैसे घेते ना आपल्या होतीच म्याव करते ती. हा, मग तेच ना. मग काहीच कळायला त्याच्यासाठी मार्ग मग नाही. तुम्ही विचार करा ना. तर तुम्ही जर हा विचार करा, तुम्ही हा आता एक साधी सिंपल गोष्ट घ्या. तुम्ही आता आपण आता एवढे पेपर वर्क करतोय, बरोबर आहे. हा 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 आपण आता हा एवढे पेपर वर्क करून एवढ्या ह्या लोकांना सिस्टम मध्ये पाठवतोय, बरोबर हा आहे. एवढ्या सिस्टमला हा पाठवतोय की एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय, हा हा एवढा गरीब लोकांबरोबर हे सगळं झालंय, अन्याय झालाय. हा अन्याय झालाय. बरोबर. पण तुम्ही एक विचार करा, हा कुठली तरी अशी न्याय व्यवस्था आहे हा का की जी आपल्याला साथ देते? कोणच साहेब नाही नाही कोणच देत आहे. नाही म्हणजे देणार विचार करा कोणच ना, नाही देणार. म्हणजे विचार करा ना की किती मोठा रॅकेट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये किती किती मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे ना. त्या ह्याला, पत्रकार त्या साधा बिल्डरला साधा त्या बिल्डरला सांगा साधा मला तुम्ही. पत्र साधा पत्रकार सुद्धा आपली न्यूज द्यायला गेला तरी 7-10 हजार रुपये मागतोय. हा, मग तेच मग माझं हा काल त्या पटणे साहेबांबरोबर बोलणं झालं. ते पटणे बघा, संजय हम्म पटणे, तुम्ही बघा त्यांना. हा हा नाही हा, ओळखत. ते आपल्या मी ग्रुपमध्येच आहेत. कुणाला ओळखत नाही. मी ह्या हा ग्रुपमध्ये हा आता हा नवीन आलोय. हे मला हा ह्यातलं काहीच माहिती नाही. या असा जर लफडा झालाय हा तेव्हा हा मी जागा झाली. आणि मग त्यांनी सांगितले शर्माजी पेपर हा, जमा मग करा. तेच तो ना. मग ते वीरेंद्र कुमार माहिती आहे का? वीरेंद्र कुमार. वीरेंद्र वीरेंद्र कुमार. हा 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 मग ते वीरेंद्र कुमार सांगितलं की तुम्ही पेपर वर करू. हा, बरोबर. कसं मला काहीच माहितीये का, कळलं झालं. हा नाही कसं झालंय, हे लोक आता हा काय करतात माहितीये का, आता ते क्लेम फॉर्मच्या भानगडीत हे लोक पडायला लागलेत. का आता काय लोक ग्रुपमध्ये जे आपल्या हे ग्रुपमध्ये घ्या जमा झाले होते, हा हा शर्माजींकडे जे जमा झाले होते, तेच हा लोक आता काय लोक क्लेम फॉर्म पण भरायला तयार झालेत. मग या लोकांना काय केलंय, त्या हा लोकांनी लाडीगुडी लावून काय सांगून या लोकांनी क्लेम फॉर्म भरून हा घेत आहेत लोकांकडून. पण ते घेऊ दे. बघा आपल्याला एवढं कळतं की हम्म एवढ्या 8 वर्ष म्हणजे जो हम्म आपल्या समोर पिक्चर तयार झाला होता हा 8 बरोबर आहे वर्षामध्ये, तो. तो बरोबर काय आहे दाखील. तो काय हा तो काय तुमच्याकडून माझ्याकडून कोणाकडून लपलाय का? नाही लपलाय. नाही ना. बिल्डरने एवढ्या 8 वर्षामध्ये जो आपल्यावर जो खेळ केला, ते तुम्हाला लय माहिती आहे अवघड. की नाही? मग काय. उघडीच आहे की नाही तो खेळ सगळ्यांसमोर, की 8 पण कोणच वर्षापासून लक्ष देत नाही या आठ गोष्टीसाठी. 8 वर्षापासून तो नुसता आपल्यावर हे करतोय की नाही.
हा हो, हो, मीटिंग हो. घेतोय, आता देतो तेव्हा देतो, सांगून तिने 8 वर्ष घालवले की नाही. मग तर आता मला काय सांगा तुम्ही, आता तो बोलतोय आता तुम्ही हा फॉर्म भरा, आता तुम्हाला गव्हर्नमेंट तर्फे हा सगळा प्रोजेक्ट पूर्ण होणार, ह्याच्यावर तरी हा तुम्ही लोक विश्वास ठेवू शकतो का आपण? काही गॅरंटीज नाही, मग तेच नाही चुत्या ना बनवायचे गॅरंटी, धंदे दिसते नाही ते. ना गॅरंटी. मग एवढंच पण साधं सिंपल गणित आहे. मग हम्म. कशावर त्याला विश्वास ठेवायचा? हा, तर काय तो 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 कायच परत कळणार. काहीतरी खेळ करू शकतो ना जो. तर त्यानं केलं की शिवाय हा तो आणि कुठला आणि हा स्वामी फंड हा आणला तेच त्यात ना. खेळ मग झाला. मग मग आता ह्यात आणि काय नवीन चालू आहे का चाल काय कळण झाले. हा, मग मग जो माणूस स्वामी फंड सारखा खेळ खेळू शकतो, तो हा तो तो माणूस हा खेळ नाही खेळू शकत. 100% खेळणार की त्याला काय हा त्याला त्याला मग पैसे घेतलेले हा पैसे द्यायचंच नाही तर म्हटल्यानंतर द्यायचीच तो नाही. काही करणार तो हा एक्झॅक्टली काही बरोबर करणार आहे. तो त्याला काहीच करू शकतो तो. त्याला लोकांचे पैसे द्यायचीच नाहीये आणि हा प्रोजेक्ट आणि पूर्ण करून द्यायचंच नाहीये. मग तो हा हे सगळे खेळ खेळतोय हो लोकांबरोबर. आणि लोक काय आणि लोक त्याला बळी पडतायत. बळी तर पडले त्याला मी तर सगळं विचार केलाय काय होईल ते होते पण क्लेम फॉर्म नाही भरायचा काहीच नाही फॉर्म नाही भरायचा. भरायचा तर मग तेच ना बघा, तर जे होईल त्याला माझं हा म्हणणं एवढंच आहे. आता बघा, आता क्लेम फॉर्म, आता कोणी फ्री क्लेम फॉर्म भरा नका भरू काही हम्म, संबंध नाहीये. आता हम्म, आपण एक मनाचा विचार केलाय ना की बाबा भोसले गेला, हम्म, आम्हाला तिच्या रूम नकोच आहे, हम्म. आपले पैसे आम्हाला परत पाहिजे व्याजासकट, पण बरोबर हे की नाही? पैसे परत भेटते हे शर्माजी कुठनं पैसे परत भेटतात पण शर्माजी पेपरवर फक्त करते ती का म्हणते काय काय केस बी खेळ चालवायला पाहिजे ना. मग आता ते करणार ना. आता 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 जाणार कोर्टात ना सगळं. बघा कसं असतं माहितीये का, हा हा कोर्टात जायसाठी आहे ना, पहिला तसं दाखवावं लागणार तुम्ही जर डायरेक्ट कोर्टात गेला तर तुमची कोर्ट हे घेणार नाही. त्यांची नाही घेणार हा पहिले जे छोटे मोठे जे हे असतात रस्ते, ते पहिले तुम्हाला हे करायला लागणार. साफ करावं लागणार ते त्याच्यानंतर तुम्ही कोर्टात सगळे सबूतासकट तुम्ही कोर्टात जाऊ शकता ना. आहे ना. कोर्टात सबूत पण लागतं ना सगळं दाखवायला. बरोबर आहे. तुमचे काहीच नसेल तर तुमचं कोर्ट तुमचं हे घेणार नाही ना. मग हा हा सगळ्या हा हा सगळ्या सबुतामार्फत तुम्हाला कोर्टात जायचंय ना. मग त्याच्यामुळे हम्म. सगळे छोटे मोठे पेपरवर तर आपल्याला करायला लागणार ना साहेब. आता एक काय झालं माहितीये का हम्म. बँक चाल मला EMI थांबवायला सांगितलं मी थांबवलंय हा बरोबर बरोबर आहे. स्टॉप केलाय हम्म. पण पुढचा पर्याय काय बँक कुठं आपण लोन घेतलंय हम्म. मला हम्म. उद्देश तोच म्हणायचा आहे मी हम्म. शर्माजीला तेच म्हणतो नाही हो खुश नाही होगा हो देखा जाएगा हा पण हा म्हणतो ठीक आहे ना असं हम्म. बी हे खराब होणार आहे तसं बी आपला की हा रेकॉर्ड खराब होणार आहे पण म्हणण्याचा उद्देश एक आहे की त्या संघ थांबलं त्यानं आपल्या अकाउंटमध्ये लोन घेतलंय तर आपण ते EMI थांबवताना त्याला बी लिगली केलं पाहिजे ना. हा मग आता आता ते बघा, त्यांनी तर ते कसं माहितीये का, ते हम्म. त्या लोकांनी आरबीआयला तर पाठवलंय ना आपल्या लेटर. आता आता मी पण हा आता पाठवले आरबीआयला बघा, तुमची हा जर फायनान्स बँक जर तुम्ही लेटर देऊन पण तुमची बँक जर फायनान्स बँक तुमचा जर EMI स्टॉप नाही करत, तर हा हा ते कायद्याने गुन्हा आहे त्यांचा पण. म्हणून ते लोक आहे ना. काय करतात, डायरेक्ट आरबीआयला लेटर पाठवतात. आरबीआय त्यांची सगळ्यांची बाप आहे ना. मग ती आरबीआय त्याच्याची कारवाई करेल ना. हा 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 आरबीआयला पण ह्याचं उत्तर पाठवलंय आपण ना. मग ते आरबीआय कडून आरबीआय होईल. आरबीआयला तुम्ही लेटर दिलं की आरबीआय स्टॉप करेल तुमचा EMI. जोपर्यंत बघा, आरबीआयची गाईडलाईन पण तो माहिती ना काय आहे, जोपर्यंत हा घर मालकाला जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत कुठलीही बँक त्याला EMI भरण्यासाठी हे करू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही. आहे EMI ना. भरण्यासाठी नाही भरू शकत. EMI तर भरणं तुम्हाला जबरदस्ती कोणीच करू शकत नाही. तुम्हाला पैसे भेटलं का रूमचं? नाही भेटले. नाही भेटलं. मग तुम्हाला कुठली बँक हम्म. तुम्हाला जबरदस्ती नाही करू शकत. ते फक्त पण त्यांचे ते फक्त ते पण त्यांचे ते बँकवाले काय करतात, त्यांचे जे रूल्स हा आहेत ना, ते फक्त हा ते लोक फॉलो करतात. तुम्हाला लेटर पाठवणं, तुम्हाला नोटीस पाठवणं, ते हा त्यांचं कामच आहे. ते पाठवणार तुम्हाला. बरोबर आहे. ते बँकेच्या हिशोबाने लोक करणार त्यांचं काम. पण ही आता बीच मध्ये एकाला कुठेतरी FIR काढली हे काढलेली वॉरंट काढलेलं त्याचं काय मग त्याचं काय कळलं नाही. ते काय ते मध्ये तिथं टाकलं होतं पण त्याचं काय कळलंच नाही परत काय. मग ते तेच की एखादं वॉरंट निघालं होतं हा ते एखादं वॉरंट निघालं नंतर बरोबर. त्यानं काय केलं तेच काय कळलं नाही ना तेच तेव्हा डिक्लेअर करायला पाहिजे ना की बाबा हे त्याचं वॉरंट होतं हे असं थांबवलं म्हणून असं बी काय नाही ना. अच्छा, मग तुम्ही त्याला कॉल करून विचारलं नाही शर्माजींना? नाही ना शर्माजीला मी जायचं भेटून समोर कसं होते माहितीये का हा हा. फोनवरनं बोलणं आणि आपण समोर जाऊन बोलणं त्यात बरंच फरक असतो. नाही नाही, बिंदास काय नाही, असं बोलायचं, फोन हा करायचा आणि डायरेक्ट हा सगळी हा रेकॉर्डिंग करायची, जे असेल ते रेकॉर्डिंग हम्म. करायची आणि सरळ टाकायचं ग्रुपवरती. जे काय हा हा बोलणं होतं बिंदास टाकायचं, त्यात काय एवढं हे करायचं. आपण काय थोडी ना कोणी चोरी केली की आपण थोडी काय वेगळं काय बोलतोय विषय बोलतोय. नाही ते आपल्या नाही ते आपल्या नाही आपल्या मग आपल्या समोर जे विषय आहे ते आपण बोलतोय ना, आपण जे फेस हे करतोय ते. हे हा उद्देश नाही की काय करायचं पण आपलं काय होतंय की EMI जर आपण थांबवली तर परत आपल्याला बँकवाले त्रास देतील ते 100% देणार हा. परत ते गुंतवणूक होणार कारण हम्म. का आधीच कर्जानं मी हे झालेलं आहे हैराण झालेलो आहे आम्ही हम्म. दुसरी कर्ज वजून नाही नाही, ह्याच्यावरती पण आलेले आता समजा आता जर तुम्ही EMI भरत राहिले असेल तर तुम्हाला अजून त्रास झाला असता ना साहेब.
एमआय तर आता होणारच आहे. ते शर्माजीनी चांगलं काम केलं, काही विषय नाही. पण ते काय करायचं तेच काय कळलं नाही. डोकंच चालून झालंय. डोकं म्हणून चालत म्हणलं नाही. माझं माझं पण तुमचं डोकं बघितलं म्हणून की नक्की काय करायला लागेल तेच कळलं. ते मला माझं म्हणले होते या म्हणून. आता डोकं माझं जायचं पण रविवारी. हा हा आता बोला की. डोकं तर ऍक्च्युली आता आमचं पण चालत नाही. पण आता कसं माहितीये का, ते स्टेप बाय जसे हम्म. शर्माजी बोलतायत ना त्यांच्या हिशोबाने चालायच लागणार. आता 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 हे परत बघा, आता हे परत काल पेपर वर्क करून आलोय ते हा हा ह्याच्यासाठी. ते LNT ला काहीतरी नोटीस पाठवायची ना, नोटीस हा LNT ला. हा 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 त्याला आणि परत माझं जरा चुकलं होतं. मी चुकीच्या ठिकाणी पाठवलं लेटर. तर आता हा आरबीआयचे परत मी लेटर नवीन बनवले. ते आता मला सगळे मी आणलेत काल हे करून. ते आता हा मला हा पाठवायचे आहेत. हा असा हा विषय आहे. पण तुम्ही जावा एक दिवस, ऐका. तुम्हाला हा तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ना, मला तुम्ही हा. फोनवर नका बोलू. तुम्ही जावा शर्माजींशी जाऊन पर्सनली बोला ना. जे काय असते पर्सनली प्रश्न विचारून काढायचे. त्यात केवढं शंका काय करायची आपण. नाही ते फोनवर आपण बोलता येत नाही. आपल्याला मला हा मला मग कसं आहे, कोणतं तरी काय काम आहे तिकडं येऊ भेट. हम्म, म्हणून तुम्हाला म्हणलं तुमचं रिटर्न कसं काय आलं. तुम्ही रिटर्न आलं. हम्म. रिटर्न आलं का तुमचं का तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं. नाही रिटर्न नाही आलंय. मला त्याचं उत्तर आलंय सेबीतून. आलंय का, काय उत्तर दिले काय सर. आरटीआय जवाब आलाय. आरटीआयचा जवाब पण तेच आले परत. मग काय आपण सांगते ते. ते सांगताय की ह्याचं उत्तर सेबीकडे नाहीये म्हणून. मग तुम्ही फर्स्ट अपील करू शकता म्हणून, असं तो बोलतोय. परत अपील करू शकता फर्स्ट अपील करा बोलतो. असं आहे का. म्हणजे तुम्ही आरटीआय लावला ना, त्या आरटीआयचं वरचं पण अजून एक प्रोसेस असतो ना, हा फर्स्ट हा हा अपील. म्हणजे बरोबर. तुम्ही कोर्टात जाऊ शकता ह्याच्या विरुद्ध, असा असं तो आहे का. बोलतोय. हा म्हणजे आता म्हणजे खालच्यांची उत्तर शर्माजी बरोबर चालाय. ते खालच्यांची उत्तर व्यवस्थित नाही दिलं तर ते लेटर सगळी घेऊन बाकीचे उत्तर आहेत ते गोळा करून बाकी त्यांना ते देता येईल त्यांना. हा मग ते ते स्टेप बाय करणार स्टेप. तसे म्हणजे कोर्टात. म्हणून तुम्हाला बोललो ना, स्टेप बाय स्टेपच चालेल. आता बघा, तुम्हाला सेबीवाला नाही उत्तर देत आहे. मग हा हा मग तुम्हाला फर्स्ट अपीलच लावायला लागणार. मग तुम्हाला कोर्टात जायला लागणार. मग कोर्टात तुम्हाला याला सगळ्या उत्तर तुम्हाला द्यायलाच लागणार ना, प्रत्येकाला आपापली. तेच झालं की. प्रत्येक जण उत्तर जर नाही देत आहे, जर बिल्डरला हा सगळे लोक सपोर्ट करतायत, मग हा शेवटी कोर्टात खेचलं की सगळ्यांना उत्तर द्यायलाच लागणार ना. कारण आपल्याकडे सगळे हा सबूत आहेत ना. मग हो मग हे कुठे मला पळणार. लेटर दिलं होतं. मग हे लोक कुठे पळणार सांगा तुम्ही. तेच झालं की. चारी बाजूने यांना घेरला आपण सबूत हा सकट. हा मग प्रत्येक जण कुठे पाहू शकत नाही ना. तुम्ही लोन थांबवलं, स्टॉप केलंय, एमआय स्टॉप केलाय. EMI स्टॉप केलंय मी आता. मग त्या किती किती महिने झाले एमआय स्टॉप करून. मला झाले आता 7-8 महिने झाले. 7-8 महिने एमआय जवळ स्टॉप झाला. मग तुम्ही एमआय स्टॉप केल्यानंतर तुम्हाला बँकेने काय केलं नाही का. बँकेतून काय, फक्त मला हे लागतो ECA ड्रॉपचाही लागतो. काय ECA चार्जेस. ड्रॉपचा फाईन लागतो. हा आणि काय ते आता मध्ये एक नोटीस आली होती मला. हा हा आणि आता परत एक ह्याचा हे आलाय, ऍडव्होकेटचा परत लेटर आलाय बँकेकडून हो ऍडव्होकेटचा. तर मी पाठवलं हो मॅडमला. मॅडम बोलले ठीक आहे, इसका कोई डरने का जरूरत नहीं है, हे लेटर आहे हा ना. म्हणजे हा बँकवाल्यांनी काहीतरी वकिलाला केस दिले ना आपली, की हा बाबा हा हा व्यक्ती आमचे EMI चे पैसे नाही भरत आहे. तर हा बघा याच्याबद्दल याला मला लेटर पाठवा. मग ते लोक हा हा घाबरायचा प्रयत्न फक्त आपल्याला करणार. हा तुम्ही किती वेळ टिकून राहता हे तुमच्यावरती अवलंबून आहे ना साहेब. मग त्यांनी वॉरंट वगैरे करते, केस वगैरे करते, वॉरंट वगैरे करते का. वॉरंट वगैरे काढलं तरी आपल्याला काय, आपण कुठली चुकी केली आहे काय वॉरंट काढलं तरी पण. हा 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 वॉरंट जरी तुमच्या नावाचा काढला तरी तुम्ही कुठली चुकी केली आहे का. हा तेच की. आतापर्यंत एमआय भरतोय 8 मग तारखेपर्यंत. मग तुम्ही तिथं पुढं हा वॉरंट जरी काढला, तुम्हाला जरी नेलं पोलिस तुम्ही सांगू तिथं तुम्ही बोलू शकता ना. आणि सगळ्या गोष्टीमध्ये जे काय असेल ते सगळं शर्माजींना सगळं सांगायचं. जे तुमच्याकडे जे लेटर येतील, तुम्हाला काय फोन येईल, काही येईल, ते हा. सगळं शर्माजींच्या त्या सोनिका मॅडमला आणि त्या शैलगारला सगळं सांगायचं. फक्त आपल्याकडे नाही मला ठेवायचं. आपल्याकडे मला नाही ठेवायचं बरं का, मला एकदाच फोन आला क्लेम फॉर्मसाठी. क्लेम ते काय फॉर्मसाठी. करायचं हा ते एक तर मी आधी मध्ये होतो. त्यांना अधिकारी गोंधळ केला. एक तर जाऊ घर भाडं जाते प्लस 7,000 ते जाते प्लस आपल्याला पगार जास्त 15,000 ते 20,000. तेच 5,000 10,000 ते भरायचं आणि हे 5-7,000 भरायचं. तर म्हणजे 20,000 रुपये पगार त्यातच जातो. घर खर्चाला नाही वरून नाही पुन्हा साहेब, कुठे घ्यायला लागते ते. ऐका ना साहेब, मी काय बोलतो, आता शर्माजींकडे आपण जे काम करतोय ना, हा हा पेपर वर्कचं, ते तर मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नसेल, तुम्हाला परत मी सांगून देतो. त्या लोकांनी पहिलेच सांगितलं होतं, शर्माजी लोकांनी पहिलेच सांगितलं होतं की हे जो सगळं चाललंय ना आता पेपर वर्क, याला कमीत कमी 2 वर्ष लागणार. आधी सांगितलं होतं. हे तुम्हाला माहिती आहे. बोलले तुम्हाला हा, थोडी 2 वेळ वर्ष लागेल ऐका. हा, म्हणून. 2 वर्ष लागणार, बरोबर आहे. हा आणि हा त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर वर्क करायला लागणार. पेपर वर्क करून सगळं टोटल तुम्हाला 2 वर्ष लागणार. आणि त्या हा 2 वर्षाचा कालावधी म्हणजे कमीत कमी तुम्हाला 15,000 ते 20,000 रुपये खर्च होणार प्रत्येक वायरसला. हो, तेच बोलले बोलले होते होते बरोबर. बोलले होते हा तुम्हाला बोलले. प्रत्येकाला. हा मग हे तर तुमच्या डोक्यात चाललंय की तुम्हाला ते पण तुम्हाला पुढे 2 वर्षामध्ये
असं नाही की तुम्हाला एकदाच 20,000 15,000 खर्च करायचा नाही ना. नाही नाही, हो, हो, टोटल नाही. तुम्हाला तेवढा खर्च लागणार. समजा आज जर तुम्ही एखादा वकील पकडला असता हा हा या प्रोसेससाठी, तिने 10-15 रुपये एकदाच घेतले असते. हा मग ते विचार करा ना तुम्ही. मग वकिलांनी तुम्हाला आतापर्यंत किती कापला असता. तर काय एका ह्याला तुम्ही तुम्हाला हे द्यायला लागलं असतं. मग मग तेच काय. सांगतोय ना. मग ते सांगितलं होतं आधीच ना प्रत्येकाला 15 ते हा 20,000 हा खर्च लागणार. मग त्या हिशोबाने सगळं प्रोसेस चाललंय साहेब. आता मग प्रत्येकाला एवढी घाई तर करून काय होणार नाही ना साहेब. हे नाही काय नाही, चाललंय. ते मला बी एका जोडदारानं मला सांगितलं की जावं तिथं. मग तिथं आलो होतो. तर ते हा. कुमार ते आहेत ना वीरेंद्र कुमार, त्यांनी सांगितलं जाय तिथं. आणि तेच आता म्हणजे हे होतंय की नाही हे क्लेम फॉर्म भरा. म्हणजे आता चाललंय काय तेच काय कळत नाही. बघू दे मग क्लेम फॉर्म. त्यांना क्लेम फॉर्म भरायचे आहेत. त्यांना जर आता विश्वास आहे, त्यांना तर परत जर विश्वास आलाय ना बिल्डर वरती. बिल्डर त्यांना वाटतं नाही नाही, त्यांना, बिल्डर चोर आहे हो, मोठा चोर आहे मग बिल्डर. ते सांगताय. पण मी ते बिल्डर बोलतोय. मोठा चोर आहे. मग ते बिल्डर सांगतोय. कुठला तुम्ही क्लेम फॉर्म भरलं म्हणजे तुम्ही त्याला वोटिंग केलं झालं. मग ते बोलतोय साहेब. पण आता ह्या लोकांना ते पटतंय ना साहेब. मग त्यांना ते ते तर पटतंय काय ना. त्यांना ते लोक बोलायचं. जात आहेत. मग त्याला पटू दे, जाऊ दे. अजून पण काय लोकांना उद्या पटल, मग त्यांना पण जाऊ दे ना. माझं पण एवढंच आहे. प्रत्येकाला हं. आपापले पैसे भेटले ह्याच्याशी मतलब आहे की नाही. मग ते तर आहे ते. ज्याला जे काही करायचं त्याला बिंदास करू दे ना. तुम्ही कशाला एकेकाच्या हं. भानगडी तुमच्या ठीक मनाला आहे ठीक आहे, चालेल. जे पटेल ना साहेब तुम्ही तेच करा. मग बाकी काय नाही करू झालं उद्या सांगा. उद्या भेटून ते म्हणजे ना एकदा जाऊन भेटू दोन द्या. दिवसाचे लेटर वगैरे आले ते जरा रिपीट करून ते परत रिपीट करायचं रिपीट करून देतो. भेटू ठीक द्या. आहे, भेटू बघू द्या. आहे जवळ गेलं ते क्लेम फॉर्म तर भरणारच नाही. काय भेटू ना तर नाही भेटू, पुढचं पुढं बघू. हा भेटू पण द्या. ते कुठं नाही कुठं खेळलंच पाहिजे काहीतरी. भेटू ओके, द्या. चालेल चालेल, ठीक आहे. ओके, ठीक बाय. आहे.